तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली तरी इतर कुणाचेही अर्ज आले नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली। विधान भवनात अर्ज भरताना अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल अशी मंडळी उपस्थित होती। 4 जूनला लोकसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालात सुनेत्रा पवारांचा पराभव झाला होता। त्यानंतर 8 दिवसात लगेचच त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली। त्यानंतर बारामतीच्या काटेवाडीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। सुनेत्रा पवार यांनी महायुतीकडून अर्ज दाखल केला असला तरी अर्ज भरताना महायुतीचे कोणतेच नेते उपस्थित नव्हते। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। त्यावर राष्ट्रवादीकडूनही मित्रपक्षांना निमंत्रण दिलं नव्हतं अशी सारवासारव प्रफुल्ल पटेल यांनी केली। आम्ही कोणालाही सूचना केली नव्हती, फक्त त्यांना माहिती होतं की ही पोटनिवडणूक आहे, आमच्याकडूनच झालेली रिक्त जागा आम्ही भरायची आहे। त्यांना आम्ही सांगून आम्ही नामांकन भरलेलं आहे, पण कोणालाही आम्ही निमंत्रण दिलं नव्हतं। राष्ट्रवादीकडे सीट आहे, प्रफुल्ल पटेलांची जागा रिक्त झाली आहे, त्यामुळे स्वाभाविक ती राष्ट्रवादीकडे आहे। आणि फॉर्म भरताना साधारण आपण त्या ठिकाणी ज्या सुनेत्रा पवार जी आहे त्यांना महायुती म्हणून सर्वांचं समर्थन आहे, तर फॉर्म भरताना हा नाही गेला तो नाही गेला हे जे बातम्या आपण चालवतो यामध्ये अर्थ नाहीये। सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्यानं छगन भुजबळ नाराज झाल्याची जोरदार चर्चा आहे, पण स्वतः भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी याचा इन्कार केला। राज्यसभेसाठी आपल्यासह 13 जण इच्छुक असल्याचं छगन भुजबळ म्हणाले होते। एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीतही भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती, कारण खासदारकीसाठी त्यांचं नाव नाकारलं जाण्याची ही तिसरी वेळ आहे। सुनेत्राताई पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे, त्यांचा फॉर्म भरायचा हा सर्वानुमते निर्णय झालेला आहे। हो, मी इच्छुक होतो। माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज? काय सांगू, ज्या पद्धतीनं नाराज विराज काही नाही आहे। ठीक आहे, पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात। काही कंपल्शन्स असतात पक्षाची सुद्धा, कोणाला तरी उभं करण्याच्या बाबतीमध्ये इच्छा असणं काही चुकीचं नाही आहे। आमचे भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहे आणि त्यांनी काही पण आम्हाला सूचना केली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी बसून जर एकमताने निर्णय घेतला, त्यामध्ये काही वेगळा अर्थ काढायचा कारण नाही। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहित पवार नेमकं काय म्हणतात तेही जाणून घेऊया। जर खासदारकी गेली तर मग कदाचित ती खासदारकी आपल्याकडे तर राहू शकते, म्हणजे दादांकडे राहू शकते। म्हणून काल पार्थ नाही तर सुनीता वहिनींना नाही तर काकींना त्या ठिकाणी मी अभिनंदन सुद्धा ॲडव्हान्समध्ये केलं होतं। त्याचा अर्थ एक तर त्यांना सुद्धा अजितदादांना सुद्धा माहिती आहे की त्यांच्या पक्षामध्ये जे आता नेते राहिलेले आहेत त्यांचा विश्वास ठेवता येणार नाही। नाहीतर दुसरं, त्यांच्याच पक्षातून काही ठराविक लोक हे कदाचित आमच्या संपर्कात आहेत, ज्यांनी आम्हाला सांगितलं उद्या हे घडणार आहे, म्हणजे आज हे घडणार आहे। त्यामुळे याच्यातलं कुठलंही काय खरं असलं तरी मी काकींना मनापासून अभिनंदन करतो। संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून भाजपला खडेबोल सुनावताना अजित पवारांवर खापर